शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आज 13 वर्ष झाले। 13 वर्षापर्यंत अनेक विवाह या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं, बटगिरी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं महादेव कोळी समाजातील अनेक विवाह ठरलेले आहेत, लग्न झालेले आहेत, अनेकाचे संसार सुखाचे चालू आहेत। आणि आजही 13वा अधिवेशन हे घेत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। या आनंद प्रीत्यार्थ आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या सुखाच्या संसारापोटी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, कर्नाटकात सुद्धा, आंध्रात सुद्धा अनेक कुटुंब उभे राहिलेले आहेत। आणि त्या निमित्त आज 13वा अधिवेशन या ठिकाणी वधूवर सूचक मंडळाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि या अधिवेशनासाठी आपल्या आलेल्या सर्व नागरिकांचं, समाज बांधवांचं आणि पाहुणे रावळ्या मंडळींचं मी हार्दिक स्वागत करतोय। या कार्यक्रमासाठी आपल्याला पहिला टर्म यासाठी आपल्याला घ्यायचा आहे उद्घाटनाचा वरे की लांबून लांबून लोक येतात आणि लांबून लोक येत असल्यामुळं जरा वेळही लागतो आणि त्या वेळेप्रमाणे आपण सर्वजणच या ठिकाणी जरा थोडंसं संयम राखून कार्यक्रम पहिला टर्म होईपर्यंत संयम राखायचा आहे। हार्दिक आभार मानलं पाहिजे, कारण कोणीतरी काम केलं पाहिजे, काम करणाऱ्याला पाठिंबा दिला पाहिजे। आणि पाठिंबा देताना नुसतं पाठिंबा, आशीर्वाद, शुभेच्छा नुसतं चालणार नाहीत। तन मन धन आपल्याला वेळेअभावी बरेच वेळा यामध्ये आपण नोंद करायला विसरतो। 13वा राज्यस्तरीय कोळी समाज वधूवर सूचक परिचय मेळावा 2024 आणि 25 जे ग्रुप आहे बटगिरी साहेबांचं, त्या बटगिरी साहेबांच्या ग्रुपनं पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या भागामध्ये काही वेळा गुजरातचे सुद्धा स्थळं या माध्यमातून आलेले आहेत। आता आपल्याला खूप अडचणी असतात। आपला मुलगा किंवा मुलगी असेल, नक्की आपली मुलगी आहे हे बाहेरच्यांना कळत नाही आणि बाहेर मुलगा आहे हे आपल्याला कळत नाही। मग प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या माध्यमातून अशा स्थळाचे ठिकाणं, संकेतस्थळं निर्माण झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी बटगिरी प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान स्थापन केलं। आणि या प्रतिष्ठानमध्ये बरेच मंडळी एकत्रित येऊन, आमचे बेळले साहेब आहेत, जमादार सर आहेत, असे अनेक मंडळी एकत्रित येऊन हे प्रतिष्ठान स्थापन केले। आणि स्थापन केल्यानंतर या 12 वर्षे पूर्ण 13व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। आता मुली कुठे आहेत आणि मुलं कुठे आहेत हे कसं शोधायचं हा प्रश्नच होता। आणि हा प्रश्न मिटवलं आपल्या बटगिरी प्रतिष्ठाननं। आणि बटगिरी प्रतिष्ठान दरवर्षी जे नाव नोंदणी करणं, पुस्तक तयार करणं, माहिती देणं, माहिती घेणं हे सहजासहजी शक्य नाही। वेळ द्यावा लागतो, खर्च करावा लागतं। आणि काही जणांची इच्छा 500 रुपये सुद्धा, काही जणांची इच्छा असते 500 रुपये सुद्धा वर्गणी जमा करावं, पावती करावं। माझं एक मत आहे, थोडासा त्याग केला पाहिजे। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है म्हणतात ना, तसं काही थोडंसं त्याग केलं पाहिजे। आपण जाणं येणं, एसटी असेल, गाडी असेल, 5-5, 10-10 हजार रुपये घालावं तर एखादं स्थळ बघण्यासाठी, तेही बघितल्यानंतर पसंत पडेलच अशातला भाग नाही, पसंत पडलं तर ते पाहुणे लवकर येतील अशातला भाग नाही। तर एक मध्यस्थ संघटना जर असेल, त्या संघटनेला 500-1000ची जी पावती असेल, ती पावती तुम्ही केली की ती संघटना बघत असते
त्या मुलाला कळवणं, मुलीला कळवणं, मुलींच्या पाहुण्या आईवडिलांना कळवणं, मुलींच्या आईवडिलांना कळवणं किंवा हा मुलगा आहे बघा, एक नाही 10 जागे बघायला लावतात. 10 जागेपैकी एक जर निवडला तुम्ही तर त्या पाठीमागे आपल्याला मग ती संघटना, ती संस्था मदत करते. मदत करण्यासाठी मग ऑनलाईन सुद्धा आपण एक हे तयार केलेलं आहे. त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाठवता येईल, नाव नोंदवता येईल, फोटो पाठवता येईल, फॉर्म भरता येईल. आता फॉर्म भरणं चालू झालं, अजून काही मुलामुलींची नोंदवले नसतील तर नोंदवून घ्या. काही जणांचं काय असतंय, आता मी सुद्धा एक पालक असल्यामुळे मला याच्यासाठी आपण सुद्धा आईवडिलांनी सुद्धा मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत बाहेर मार्केटमध्ये सुद्धा आपलं वर्तन, व्यक्तिमत्व समाजाला, लोकांना साजेल असंच असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी योगा, ध्यानधारणा, वाचन, लेखन या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या शरीरावर, मनावर, विचारावर संयम ठेवण्यासाठी सुद्धा या गोष्टी आवश्यक आहेत. तर आपण जीवनामध्ये सक्सेस होणार आहोत. नाहीतर दुसरे फक्त चांगले राहायचं, आपण कसंही वागलं तर चालेल. छत्रपती शिवाजीराजे दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजेत, आपल्या घरात मात्र स्वामी विवेकानंद तयार झाला पाहिजे असं नाही. सगळ्यांच्याच मनामध्ये शिवाजी असला पाहिजे, सगळ्यांच्याच मनामध्ये विवेकानंद असले पाहिजेत आणि सर्वच चांगलं झालं पाहिजे. म्हणून आज या घडीला आपण फक्त दुसऱ्याचा मुलगा चांगला आहे का हे पाहतो, पण आपली मुलगी कशी आहे हिच्याकडे बघितलं पाहिजे. मुलींचं वर्तन, मुलीचे गुण, मुलींचं व्यक्तिमत्व, मुलींचे विचार, मुलींचे विषय, मुलींच्या इच्छा या सगळ्या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. मुलीचा जर हट्टीपणा असेल खूप तर त्या घरामध्ये त्रास होतोय. आता राशीवर, हिच्यावर तुमच्यावर विश्वास असेल नसेल, पण मी बऱ्याच गोष्टी बघितल्या, राशीवर सुद्धा परिणाम होतात. राशीमुळे सुद्धा माणसाच्या मनावर परिणाम होतात. असं काही काही मंडळी म्हणतात राशी बघायची गरज नाही, बघावं लागतं, इथं सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. हे जुळत असताना सगळ्या गोष्टी जुळल्या पाहिजेत तर लग्न होणार आहे, नाहीतर अविचारानं कुठलंही लग्न होणार नाही. म्हणून पहिल्यांदा आपण चांगलं राहिलं पाहिजे. चांगलं होताना मुलामुलींवर संस्कार केलं पाहिजे आणि मुलामुलीवर संस्कार केल्यानंतर मग ते 2 कुटुंब सुद्धा, आपले कुटुंब आणि त्याची कुटुंब खूप छान राहणार आहेत. बरेच वेळा पाठीमागे झाले व्याख्यानामध्ये, मुलीच्या संसारामध्ये आईनं अधिक लक्ष देणे हा विषय झालेला आहे. दरवेळी फोन, का चाललंय का, जेवण झालं का, काय म्हणते सासू तुझी, काय म्हणतो सासरा तुझा, धीर काय म्हणतो, लक्ष देऊ नको त्यांच्याकडे, अजिबात लक्ष देऊ नको, काय बोलते ती, तिचं काय काम, असं अनेक वेळा मुलीला शिकवलं जातं आणि मग मुलगी व्हायब्रेट होते. मी सांगतो स्पष्टपणे, माझ्या 2 मुलींची लग्न झाली. त्या दोन्ही मुलीला मी बसून सांगितलं लग्नाच्या अगोदर, बेटा एकदा लग्न करून देतोय, स्थळ आवडलेलं आहे तुम्हाला पण ओके. तिथं गेल्यानंतर तिचे संस्कार, परंपरा, त्या घरातली माणसं कशी आहेत पहिल्यांदा अभ्यास, 8 दिवस 15 दिवस महिना, आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. आपले विचार चांगले नसतील तर त्यांच्यावर थोडं परिणाम करता बघा, प्रयत्न करा, आग्रह करू नका आणि मग व्यवस्थितपणे चालण्याचा प्रयत्न करा. तर तिथं गेल्यानंतर मुलीला जर फोनवर आपण थोडं सांगू लागलो तर त्या घरामध्ये इंटरफेअर करायचं नाही. आपली मुलगी, मुलगा म्हणजे जावाई, इवाई, त्यांच्या ननंदा, धीर, ते एक ग्रुप असला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण. ओके, आपल्याकडे सून आल्यानंतर ती सून आपली मुलगी आहे समजूनच कार्य केलं पाहिजे. जर तिचे विचार जर वेगळे असतील तर आपल्या विचाराप्रमाणे कसं येईल व्यवस्थितपणे ते बघितलं पाहिजे. अगोदर तिचे विचाराचा आदर केला पाहिजे. आपण दुसऱ्याचा आदर केल्याशिवाय आपला कोणी आदर करणार नाही. फक्त माझा आदर करा, दुसऱ्याने मात्र कसंही चालणार नाही. आता स्पष्ट विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी हे अनुभवातून बोलतोय, हे माझ्या मनानं तुम्हाला ऐकून घ्यावं असं नाही. अत्यंत सत्य बोलतोय, वास्तवतेवर बोलतोय. दुसऱ्यांनी कसं वागावं हे वाटत असेल तर आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. दुसऱ्याच्या मुलीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी दिल्यानंतर इंटरफेअर करता येणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर घर कुटुंब बघतात, नाहीतर बघणार नाहीत. हा, लक्ष असलं पाहिजे. आपली मुलगी ज्या घरात दिलेली ते सुखी आहे का नाही निश्चित लक्ष असलं पाहिजे. बरी आहेस ना बेटा, बेस्ट, व्हेरी गुड, छान. मग सासू चुकते, समजून घे बेटा जरा. प्रत्येक गोष्टीत वाद करण्यात अर्थ नाही. वादामुळे डोक्याला त्रास, डोक्याला त्रास झाला की मानसिक त्रास, मानसिक त्रास शारीरिक त्रास, शारीरिक त्रास झाला की आजार, आजारातून मग मात्र जगणं मुश्किल झालेलं आहे असं अनेक वेळा वाटतं. म्हणून माझी एक विनंती आहे,
आले का सांग माझं विचार भांडार संपू लागलं लवकर बोलवा विचार संपल्यावर काय करणार पाहुणे लवकर येतील म्हणून बोलतोय आणि तुम्ही ऐकून घेता म्हणून बोलतोय आणि आमच्या पाठक मॅडम ऐकत नाही फोनवर असतात काय त्यांच्या पाठीमध्ये इतका व्याप असतो आणि म्हणून मी बोलतोय हा पण बोलतोय पण सत्य बोलतो बरं का मला जे अनुभव आलेले आहेत आता आमचे सिद्धार्थ भाऊचे मुलगा मुलगी मोठी होत आहे त्यांचेही लग्न करायचं आहे त्यांनाही कळावं म्हणून मी मुद्दाम आवर्जून सांगतो ज्यांची मुलं मुली मोठी झालेले आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी द्या देताना आपण चांगल्यावर चांगले 100% मिळतात पण एकदा लग्न झालं फक्त लक्ष ठेवायचं आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही अहो कधी कधी मुलाच्या संसारामध्ये सुद्धा आपण इंटरफेअर केलं तर आवडत नाही मुलाला आपण काळजीपोटी इंटरफेअर करतो मुलगा रात्री उशीर पण बायकोला घेऊन गेला तर आपण फोन करतो अरे कुठे लवकर ये मुलाला आवडत नाही फोन केलेलं आम्ही दोघं पती पत्नी बाहेर येतो ना कुठं चाललोय असं आई वडिलांना बोलतात अलीकडे प्रकार घडतात मुलाला सुद्धा सुनाला सुद्धा समजून घेणं समजावून सांगणं त्यांचा गाडा व्यवस्थित लावून देणं आणि एकदा रेल्वेच्या रुळावर पट्टा सुरू झाला आपण शांत राहणं हे महत्वाची गोष्ट आहे मुलाचं सुद्धा संसारामध्ये इंटरफेअर करायचं नाही आपण जास्त मुलगा एकदा रुळावर गाडी चालली तिची की आपण ओके राहायचं टेन्शन मुक्त व्हायचं असेल जो होता अच्छा हो रहा है जो हो रहा अच्छा हो रहा है जो होने वाला अच्छा होने वाला है या गोष्टीवर या भगवद्गीतेच्या धर्तीवर जर आपण चाललो तर बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यातून मुक्त होतात आणि आपल्याला टेन्शन मुक्त होतो त्याशिवाय आपण कदापिही मुक्त होणार नाही नाहीतर प्रत्येक ठिकाणी मी पाहिजे मी सांगितलं तसं पाहिजे मी सांगते ते ऐकलं पाहिजे माझ्या घरात माझा आदेश चालेल बंद करा ते पूर्वीचं आदेश हा पूर्णपणे बाजूला ठेवा हा प्रेमानं मुलालाही प्रेमानं सांगा सुनाला प्रेमानं सांगा पत्नीला आता पत्नी सुद्धा कुठं ऐकते आपलं हा पत्नीवर दाब दिलं बघा 2 वेळा रागवून तिला ते सुद्धा उलट बोलायला सुरुवात करते आणि सत्य नॅचरली आहे कुणालाही असू द्या पत्नी असू द्या किंवा पती असू द्या पतीला सुद्धा बायको सतत उलट बोलू लागली संघर्ष सुरुवात होतात एकमेकाला थोडं समजून घ्यायला पाहिजे कधी रागात पती येतात बाहेरून जेवण झालं नाही का झालं नाही बघा काय करायचं ते करा आता काय करायचं नाही म्हणून करा म्हणल्यानंतर मग सुरू झालं युद्ध राक्षस सुरू झाला तिथं कुणाच्याही घरात असतं ते माझे असो तुमचे असो म्हणून जे जुनी मंडळी आहेत त्यांनी संसार केले मुलांचं लग्न केले नातवांचं लग्न केले आता आपण मात्र जरा तरुण आहोत आपण मात्र संयमानं आपल्या आईवडिलांनी आपल्या आजोबांनी कशा पद्धतीने केलं तसं पुढे आपण सुद्धा संयम ठेवून समजून घेऊन मुलाला मुलीला जावायला सुनाला त्यांच्या युवायला काही वेळा काय होतं मुलगा आणि मुलीचं लग्न झालं जावाई आणि मुलगा दोघं वेगळे राहिले पाहिजेत हा हट्टीपणा असतो काही वेळा आपण तो हट्टीपणा करायचा नाही त्यांच्या घरातले संस्कार जे आहेत त्या पद्धतीनं हा जर मुलीवर अन्याय होत असेल जर मुलीला अन्यायाला त्रास सहन करावा लागत असेल मात्र तिथं लक्ष घालावं लागतंय आज एक मुलींच्या अनेक सुनांच्या घरी आमचे सिद्धार्थ भाऊला आम्ही पाठवत असतो भाऊ तिथं अन्याय होतं त्या मुलीवर जावा त्या कुटुंबाला एकत्रित बसून भाऊ सांगून समजावून काही वेळा रागवून काही वेळा फटका देऊन सुद्धा तिथं घर सुधारवलेलं आहे काही वेळा नाविलाज असतं करावं लागतं परंतु दिस पीस घरामध्ये वातावरण दूषित करणे डोक्याला टेन्शन गेले टेन्शन काय करायचं आता येतं की एकदा लग्न केलंय आणि लवकर तोडाफोडी करायची नाही काही वेळा लई गडबड पटत नसेल तर माझी मुलगी घेऊन जातो आता घरी असे प्रकार करतात हे तुझ्या घरात वाटत नाही सून नवीन आली घरात लगेच दुसऱ्या दिवशी असल्या घरात मी राहणार नाही अशी तडकाफडकी निर्णय होतात पण तसं न करता संयम ठेवा आदर ठेवा सासू सासऱ्यांबद्दल आदर ठेवा आईवडिलांबद्दल आदर ठेवा जावयाबद्दल प्रेम ठेवा त्यांच्याही आईवडिलाबद्दल आदर ठेवा मी खोटं बोलत नाही साहेब माझ्या मुलींच्या सासू सासऱ्यांना ते पहिल्यांदा घरात आल्यावर मी अजून पाय धुतो तो पण दर्शन घेतो दोघांचंही आता मुलं झाली 2-2 मुलं झाली मुलीला तरी सुद्धा मी त्यांचं दर्शन घेतोय का माझी मुलगी तिथे दिला पण मुद्दाम असं नाही किंवा का करावा असंही नाही आदर म्हणून ते सुद्धा म्हणतात सर पाया पडू नका नाही असू द्या आशीर्वाद द्या हे पाया पडण्याचा दृष्टिकोन अरे मुलीला त्याला एक शब्द सुद्धा बोलायचं नाही आणि मुलीला व्यवस्थित सांभाळून घ्यायचं जरी एखादी चूक होती मुलीची भाकरी वरण भाजी करताना भाजी जमत नाही मीठ कमी टाकलं जातं सुरुवातीला पण त्यावेळी अरे कसली मुलगी दिला तुम्हाला मला असा वादाचा मुद्दा होतो नाही असं नाही पण त्यावेळी अरे
सर चांगले आहेत, त्यांच्याकडे बघून आपण मुलीला सांभाळू. हळूहळू भाजी करायला येते, भाकरी करायला येते, स्वयंपाक करायला येतं आणि संसार सुखाचा चालू होतो. पण कधी कधी काय होतं, आता एक उदाहरण सांगायला काही हरकत नाही. आमचा सिद्धार्थ भाऊ साक्षीदार आहे. पहिला जावई ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस त्या जावाला न पाहता साखरपुड्याची तारीख ठरवली. भाऊ साक्षीदार आहे. जावई दक्षिण आफ्रिकेत, त्याचे वडील घरी आले, तारीख ठरवून टाकली साखरपुड्याची. साखरपुड्याच्या तारखेला जावई दक्षिण आफ्रिकेतून आला, साखरपुडा झाला, लग्नही झालं. पहिल्यांदा मुलीला बोलवायला गेल्यानंतर त्या गावातले मारवाडी महिला एक 25-25 महिला एकत्रित जमल्यात आणि म्हणलं मुलीचा वडील कोणा बघण्यासाठी थांबलो आम्ही. मी गेलं, चहा घेतलं, त्यांना नमस्कार केलं. ते म्हणाले, सर काय डेअरिंग केला तुम्ही मुलीला देण्याची. भगवंतावरही श्रद्धा पाहिजे, आई वडिलांचा आशीर्वाद, तुमच्या आमच्यासारख्यांचा एकमेकाला शुभेच्छा, प्रेम, आपुलकी, माया आणि विश्वास या गोष्टी सुद्धा यामध्ये जमवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नुसतं पंचांग बघून चालणार नाही, गुण बघून चालणार नाही, गुणावर या सुद्धा गोष्टी, आशीर्वाद सुद्धा पाठीशी पाहिजे. मैं और मेरी पत्नी, मैं और मेरा पती असं म्हणून चालणार नाही. त्या पतीबरोबर त्या पत्नीबरोबर रिलेशन जे आहेत, ज्या फांद्या आहेत, जी बुडं आहेत, त्यांना सुद्धा एकमेकाला सांभाळलं पाहिजे, एकमेकाला जिव्हाळा लावला पाहिजे, तर प्रेम आहे. म्हणून आज या 13व्या अधिवेशनाच्या प्रसंगी आपण सर्वजण देवाच्या रूपानं आलात. तुमच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे, प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. ईश्वर रूपानं तुम्ही आलात आणि तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक विचार आहेत. वधू आणि वराच्या संदर्भामध्ये खूप संवेदनशील गोष्टी असतात. करा, विचार करा, अवश्य करा, पण टेन्शन मुक्त करा, बिंदास करा, विचारपूर्वक करा, विचारपूर्वक करा, टेन्शन मुक्त करा आणि काही वेळा ॲडजस्टमेंट करा, काही वेळा विचार केलाच पाहिजे. कोण म्हणतो म्हणून करू नका, तुम्हाला पटलं की अवश्य करा. आणि निश्चित आपल्या मनात जर असेल आपल्या मुलीचं इथं कल्याण होणार आहे, तिथं कल्याण होणारच आहे, मुलाचं कल्याण होणारच आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी या 13व्या अधिवेशनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचे अंतःकरणातून हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था 2008 मध्ये आम्ही स्थापन केली आणि सुरुवातीचे 5 वर्ष आम्ही फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत होतो. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की वधूवर मेळासुद्धा घ्यायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून तेव्हापासून 2013 पासून आम्ही वधूवर मेळावे घ्यायला सुरुवात केली. तर आता ह्या 13वं वर्ष आहे. आपण सर्वांनी आत्तापर्यंत भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही ह्या संस्थेचे आपले सर्वांचे ऋणी आहोत. सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेचा विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा, जेणेकरून ते मेरिटमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच्यानंतर गरीब मुलांना त्यांना आर्थिक मदत करावी, ह्या उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केली. त्यानंतर हा मेळावासुद्धा आम्ही आयोजित केला. तर मेळाव्याच्या 10 वर्षामध्ये आम्हाला असे अनुभव आले. मी एक ज्येष्ठ नागरिक म्हणून पोटतिडकीने बोलतो, आपण वाईट वाटून घेऊ नये. सध्या सर्व समाजामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे मुलींची लग्न फार उशिरा होत आहेत. मुलींचे 35-35 वय झालं तरी लग्न होत नाही, ही फार शोकांतिका आहे. आणि शास्त्रीय मेडिकल शास्त्रप्रमाणे विचार केला तर 30 नंतर ह्याची जी शक्ती आहे, प्रजनन शक्ती जी आहे ते कमी होते. म्हणून ह्या बाबतीत आपण सर्वांनी समझोता करायला पाहिजे. आता मुलीच्या बाबतीत तर फार आहेत तक्रारी आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा आहेत. मुलींच्या बाबतीत तक्रारी अशा आहेत की मुलाच्या नावाने फ्लॅट पाहिजे, पुण्याला असं जर त्याच्या नावाने फ्लॅट पाहिजे तर त्याची नोकरी लागलेली 4-5 वर्ष लगेच त्याच्या फ्लॅटची अपेक्षा कशी करता, आणि फ्लॅट असेल तर देणार, नाही तर नाही असे. त्यानंतर मुलाची शेती पाहिजे, शेतात राबायला नको, शेतात जायला नको, गावाला जायला नको त्यांची, पण शेत पाहिजे. हे असे न
पटणाऱ्या ह्या अटी घालतात. त्यानंतर मुलाचं जर पॅकेज किती आहे आणि मुलीचं पॅकेज किती आहे ह्याच्यामध्ये स्पर्धा करतात. लग्न करायचं मुलीशी, तुम्हाला काय पॅकेजशी करायचं आहे का? आता समजा मुलीचं पॅकेज जर वर्षाला 10 लाख असेल तर पॅकेजसाठी मुलाचं 10च्या पुढं पाहिजे तर मी त्याच्याशी लग्न करणार. म्हणजे आज अशा ह्याच्यामुळे मुलींची लग्न लांबत चाललेली आहे. ह्याच्यामध्ये मुलीच्या आईवडिलांनी गंभीरपणे विचार करावा. आता मुलीला किंवा मुलाला 35व्या वर्षी जर मुलगा झाला तर तो मुलगा हाताला केव्हा येईल आणि त्याचा नातू तुम्ही केव्हा पाळणार, हे फार गंभीर प्रश्न आहे. आता मुलाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की मुलं सुंदर मुली पाहिजे म्हणतात. सुंदर, आता सुंदर कुठे येणार? म्हणजे मध्यम असेल, ही असेल. त्यानंतर उंचीमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करत नाहीत. दोघांचं समान पाहिजे किंवा माझ्यापेक्षा उंच पाहिजे. आता माहीत आहे लाल बहादूर शास्त्रीसारखे उंची कमी असलेले पंतप्रधान संबंध जगाला त्यांनी आश्चर्यचकित करून टाकले पाकिस्तानचा पराभव करून. म्हणजे उंचीशी ह्याच्याशी कुठाशी काय संबंधच नाही, पण हे उंची कमी आहे नको, अशा ह्या गोष्टीमुळे आपल्या समाजामध्ये प्रजनन शक्ती म्हणजे आपल्या संख्या कमी व्हायला लागलेले आणि पुढे आपली लोकसंख्यासुद्धा कमी होणार आहे. याचा गंभीरपणे विचार करावा. आणि अजून आम्ही ह्या बाबतीत बोलण्यासाठी आणखीन एक ताई येणार आहेत, तेही बोलतील सविस्तर. तर आपण सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण ह्याच्यामध्ये समझोता करून निर्णय घ्यावा, पण त्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि 40च्या पुढे गेलेल्या मुली, कितीतरी मुली घरी बसलेल्या आहेत, त्यांना कोणी मुलं येत नाहीत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर त्याला सांभाळायचं, फक्त तिचा पगार असून उपयोग नाही, त्यांचं जीवनाचं हे पाहिजे ना. तर आपण सर्वांनी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
या हरिबाई देवकण प्रशालाचे प्राचार्या माननीय पाठक मॅडम, आमच्या महाराष्ट्र राज्याची रणरागिणी माननीय भारतीताई कोळी, आमचे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सोलापूरचे जिल्हा युवा अध्यक्ष माननीय रविकुमार एलगुरवार सर, माजी गटविकास अधिकारी महादेव बेळे साहेब, माजी गटविकास अधिकारी माननीय महादेव अण्णा कोळी सर, बापू जमादार मंगरुळे साहेब आणि आपले समाजाचे संपादक माननीय कांबळे साहेब, जमलेले माझे सर्व बंधू भगिनी आणि समाज बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून माननीय बटगेरे साहेब त्यांचे मुलांच्या नावाने ह्या ठिकाणी हे वधूवर परिचय मेळावा 13 वर्ष झाले ते या ठिकाणी राबवतात. साधं आपण एका घरामध्ये एखादं पाळण्याचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर जवळजवळ 8 दिवस नियोजन करावं लागतं. राज्यस्तरीय वधू मेळावा करायचं म्हणलं तर बटगेरे साहेब 6-6 महिने त्याची तयारी करतात आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक मुलामुलीचे बायोडाटा आणि कर्नाटक जवळ असल्यामुळं कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूची देखील बायोडाटा त्यांच्याकडे येतात आणि शक्यतो जवळजवळ नाही 50 ते 60% या ठिकाणी जुळवणी होते. तर नवं आलेले या ठिकाणी मुली आणि मुलांना त्यांचंही लवकरात लवकर लग्न जवळ हीच मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर बांधवांनो, गेले कित्येक वर्षापासून आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय की आपल्या नोकरदार वर्गांना, आपले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांना किती प्रमाणामध्ये त्रास होतोय. तर आपण त्या ठिकाणी हे करत असताना आपल्याला मुळातच कायद्याचा मार्ग आपण कधी अवलंबलेलं नव्हतं. आपण रस्त्यावरची लढाई करणं, रास्ता रोको करणं, मोर्चे काढणे हे सगळं करत असताना माननीय प्राध्यापक खानापुरे सरासारखा एक तज्ज्ञ आपल्या ठिकाणी मिळाले आणि त्यांनी दाखवून दिलं की कोळी हे फक्त एक मुख्य जात आहे, मुख्य जमात आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कोळीमध्ये 2 गट आहेत, एक समुद्र किनाऱ्यावर राहणारे कोळी आणि एक समुद्र किनाऱ्याच्या वर पठारावर राहणारे कोळी. पठारावर राहणारे कोळी हे आदिवासी आहेत, समुद्र किनाऱ्यावर राहणारे शासनाच्या गॅजेटप्रमाणे ते ओबीसी आहेत. याचा अर्थ आम्ही सर्व पठारावर राहणारे कोळी हे आदिवासी आहोत, ह्याचं आम्हाला पूर्णपणे त्यांनी जागरूक करून दिलं. तेव्हापासून गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ते रुजलं गेलं आणि त्याला स्वतःला कळालं की बाबा खरंच आपण बोगस नाही, फक्त आपल्या ठिकाणी कागदपत्र पूर्तता करण्याची क्षमता नाही, ते कशा पद्धतीने जुळवणी केलं पाहिजे, कशा पद्धतीने कागदपत्राची जुळवण करून आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवता आला पाहिजे, याचं देखील त्यांनी वारंवार कार्यशाळा घेऊन या ठिकाणी आपल्याला संबोधन केलेलं आहे. तर आपल्याला फक्त राहिलं कुठं तर आपल्या मागं राजकीय पाठबळ नाही. आपल्या मताने निवडून जाणारे आमदार जेव्हा विधानसभेमध्ये आपल्या विरोधात ठराव त्या ठिकाणी पास होत असतो त्यावेळेला एकही आमदार आपल्या बाजूने बोलत नाही. कारण आपण काय करतो, शिक्षण घेतलं, सगळं झालं, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिकलं, संघटित झालो, पण संघर्ष करायचा अजून आपल्याला जमलं नाही. आपण आपल्या ज्या घराच्या दारावर ज्या वेळेला एखादा आमदार आम्हाला मताचा जोगा मागण्यासाठी येतो तेव्हा मुक्या बहिऱ्या अंधासारखं आपण त्या ठिकाणी त्याला मतदान करून मोकळं होतो. आपण त्याला कधी म्हणत नाही की ठीक आहे बाबा माझं एक मतदान मी तुम्हाला करायला आलो. हे मतदान करत असताना उद्या जेव्हा माझी स्वतःची समस्या, माझ्या समाजाची समस्या ज्या वेळेला विधानसभेमध्ये विचारलं गेलं जाईल, जेव्हा ठराव मांडला जाईल त्यावेळेला तुम्ही माझ्या बाजूने, माझ्या समाजाच्या बाजूने त्या ठिकाणी मतदान करणार का, बोलणार का, आपण कधी विचारत नाही. त्यामुळं होतंय काय, मतदान झाल्यानंतरनं दुसऱ्याच दिवशी तो आमदार आपल्याला जो सर्व आश्वासन देऊन त्या ठिकाणी विधानसभेत गेलेला असतो तो एकही शब्द बोलत नाही, त्यांच्या वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी चालत राहतो. मला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की बांधवांनो, तुम्ही जोपर्यंत आपली ताकद राजकीय लोकांना दाखवून देत नाही तोपर्यंत राजकीय लोक आपल्या प्रश्नावर कदापि बोलणार नाही. त्यामुळं आपण वारंवार, मी आताही सांगतो, आता पुढं आता अजून नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी त्या राजकीय लोकांना तोंड उघडण्यासाठी आपल्याकडे अजून पण ताकद आहे. त्यांना सांगा तुम्ही विधानसभेमध्ये आमचा आवाज उठवल तर मी तुमच्या पक्षाला मतदान करायला समाजाला लावणार, आणि त्या लावणार नाही हे ठामपणे तुम्हाला सांगावं लागणार आहे. जर सांगितलं नाही तर आता अधिसंख्येचं पद
एक दिवसाचं होतं ते समाजाच्या दबावानं इकडून राजकीय आपण सगळीकडे दबाव आणल्यामुळं ते एक दिवसाचं जे गॅप होतं ते बंद केले. परंतु शासन हे एवढं डेंजर आहे, त्यांना कालची निवडणूक पार पाडायची होती, त्यांनी त्या सर्व पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडले. त्यांचं लोकसभा संपलं, विधानसभा संपलं. आता त्यांना तुमच्या मताची काय तेवढी जास्त गरज वाटणार नाही हे लक्षात घ्या, कारण त्यांच्या गरजा भागल्या. पुढच्या 5 वर्षापर्यंत ते निवांत झालेले आहेत. परंतु आपलं काम आहे, आपण वारंवार या शासनावर प्रेशर आणणं आपलं काम आहे. आपण प्रेशर आणत गेलो, संघटनेच्या माध्यमातून दबाव आणत गेलो, म्हणून आज आमचे जे समाजाचे बंधू भगिनी या ठिकाणी सेवेमध्ये आहेत ते व्यवस्थित आहेत. परंतु त्यांना उद्या भविष्यात धोका होण्याचा संभव आहे. काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत, कोर्टाच्या पद्धतीने त्या ठिकाणी ऑर्डर चालू आहेत. काही ठिकाणी अडचण असताना आता भारतीताईंनी एवढं लढाई केली, त्या लढाईमुळं बाहेर गेलेले आपले कोळी समाज बांधव परत शासन सेवेमध्ये समाविष्ट झाले. पण ह्याचा श्रेय कधी भारतीय कोळीला मिळाला नाही. राहो, श्रेयाचा विषय नाही आहे. परंतु आमचं सांगणं एवढंच आहे की आपण समाजाचे जेव्हा संघटनेचं जेव्हा कुठलं आंदोलन असो, कुठला निर्णय असो, कुठल्या या ठिकाणी कार्यशाळा असो, त्या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलामुलांच्या भविष्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहता, त्याच पद्धतीने तिथं देखील उपस्थित राहावं एवढी माझी विनंती आहे. का जसं आपल्याला असं वाटतंय आपल्या मुलीला शिकलेला, सवरलेला, नोकरीमध्ये असलेला, चांगलं पगार असलेला नवरा मिळाला पाहिजे. मुलाला वाटतं आपल्याला देखील आपले जोडीदार नोकर केलेले असले पाहिजे, म्हणजे आपला 2 गाडा व्यवस्थित चालतोय. जे आपण विचार करतो, पण जे शिक्षण आपण घेतो त्या शिक्षणाला आपले मुलं पर्सेंटेजमध्ये कमी पडतात. आपल्याला वाटतं चांगले सुंदर मुली मिळावं, पण सुंदर मुली मिळालेले 10वी 12वी पर्यंत शिकतात. मग त्या ठिकाणी तुम्ही करणार काय? मग आपण ॲडजस्टमेंट करायला जातो. अरे असं नाही आहे बांधवांनो. आज आपण जे वर्णभेदाचा विषय ठेवलेला आहे, आपल्यामध्ये कित्येक लोक म्हणतात नाही मी नोकरीला आहे, मला सुंदर मुली पाहिजे. अरे बाबा, सुंदर मुली घेतो, तुझे त्या ठिकाणी आई बापाला सांभाळेल का? हे पण विचार करा. त्या ठिकाणी त्यांचे गुण बघा, त्यांच्या गुणावर बोला. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या गुणानुसार, त्यांच्या संस्कारानुसार आपलं घरदार व्यवस्थित सांभाळलं जाणार आहे का हे पण बघा. आताच आमचे गुरुवर्य मोतीबने सरांनी सांगितलं बोलता बोलता की मुलींचं असं आहे, मुलींचं अशा पद्धतीने केलं पाहिजे. सर बोलता बोलता तुम्ही राहून गेला. मुलांनी देखील त्यांचं कर्तव्य त्यांचं पार पाडणं गरजेचं आहे. आपल्या आईवडिलांच्या सोबत जेव्हा आपण त्यांना सांभाळतो, त्या सांभाळत असताना आपल्याही पत्नीला, आपल्या देखील पत्नीच्या आई वडिलांचं देखील मन दुखवलं नाही गेलं पाहिजे, ह्याची पण आपण दक्षता घ्यावं. तर मी जास्त काय बोलत नाही, कारण हा वधूवर मेळाव्याचा कार्यक्रम आहे. जास्त आम्ही समाजाचं बोलत राहिलो तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल हे वधूवरवाले बोलवले आणि काय तर आपलं समाजाचं सांगत गेले. पण राहू द्या, ह्या ठिकाणी भांडं घेऊन आलो, ताक आला तर तुम्हाला भांडं लपून मी दाखवता येणार नाही, म्हणून तुम्हाला पूर्णपणे भांडं उघडं करून दाखवलेलं आहे. तर बंधूंनो, आपलं सर्व समाजाच्या लोकांचं असंच आम्हाला सहकार्य राहावं एवढीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र. असं संघटन, असा विचार फार क्वचित दिसून येतो आणि हे खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. तर प्रेक्षक हो, मला आता या निमित्ताने मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. मला फक्त एवढंच एक माझं मत व्यक्त करायचं आहे की हा जो मेळावा आहे तो वधू आणि वर यांच्या निवडीसाठी आहे. एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, एकच क्षण असतो भाळण्याचा आणि बाकी सगळं आयुष्य असतं ते सांभाळण्याचा. म्हणजे एका क्षणात भाळू नका, नीट विचार करा. आपला जोडीदार निवडताना पारखून घ्या, आईवडिलांचा सल्ला घ्या. आपला जो जोडीदार असेल त्यांच्याही आईवडिलांचा, मतांचा आदर करा. तर तुमचं आयुष्य सुरक्षित आणि सुखी समाधानाची होईल. कोणत्याही बऱ्याचशा मुलामुलींची स्वप्न असतात की माझा लाईफ पार्टनर असा असावा, पण त्या असावा ह्याच्यामध्ये एक थोडीशी तडजोड करण्याची देखील आपली वृत्ती असली पाहिजे. तरच सर्वजण अगदी आनंदित राहू शकतील. कारण तडजोड हा शब्दच असा आहे की काही थोडं तोडावं लागतं, काही जोडावं लागतं आणि जोडलं तरच ते टिकतं. म्हणून सर्व मुलामुलींनी, आता सुशिक्षित आहात तुम्ही, हे खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. आज आपल्या बटकेरी सरांनी जे सांगितलं तर खरंच काळजीचा विषय आहे की बहुतेक मुलींची वय आता 30च्या पुढे जायला लागली आहेत आणि आपल्याला भावी पिढी जर आपल्याला सुदृढ आणि चांगली सुसंस्कृत करायची असेल तर 2 टोकंही करू नका, अशी माझी कळकळीची विनंती आहे. काही पालक खूप लहान वयात लग्न करायचे
अशा एक टेन्शन घेतात की लवकर उरकून टाकू, जबाबदारी झटकून टाकू. असं न करता किंवा शिक्षण करण्यासाठी नोकरी मिळण्याचा अट्टहास करून खूप वय वाढतील तर ही दोन्ही टोकं तुम्ही करू नयेत. एक सुवर्णमध्य साधावा आणि योग्य ठिकाणी योग्य जोडीदार घेऊन आईवडिलांच्या साथीने आणि भावी वराच्या मदतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्वांचं आयुष्य चांगलं होईल. म्हणून सर्व वधूवरांना मी याच निमित्ताने शुभेच्छा देते आणि आवर्जून मला इथे उपस्थित राहण्यासाठी माझा सन्मान केला म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. मुलींचं आणि मुलांचं मनपूर्वक स्वागत करते आणि संयोजकांना आभाळभर धन्यवाद देते, कारण खरोखरच आज ही काळाची गरज झालेली आहे. पूर्वी कसं स्वयंवर व्हायची, पण आता मेळावे होतात. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याला जे लाभलेलं आयुष्य आहे ते अतिशय सुंदर आहे, कधी काय होईल याचा भरवसा नाही आहे. तरीसुद्धा एक कवितेची ओळ सांगते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. असं हे लाभलेलं आपलं जीवन आहे. आणि मग या जीवनामध्ये जे आपले टप्पे आहेत, बाल्यावस्था असते, त्यानंतर आपल्याकडे किशोरावस्था येते, त्यानंतर तारुण्यावस्था असते आणि नेमका प्रश्न येतो तो इथेच. आता माझी मुलगी लग्नाची झालेली आहे, माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे. मग पूर्वी कसं होतं, पूर्वी आपण आपल्या समाजामध्ये बघतो की मुलाकडची मंडळी थोडी फार भाव खात होती, बरोबर आहे ना. पण आता परिस्थिती नेमकी उलटी झाली हो. आता मुलीकडची मंडळी भाव खात आहेत. मुळात प्रश्न आपल्याला स्वतःला एक असा विचारायचा आहे की खरंच माझ्या मुलीचं लग्न मला करायचं आहे का, आणि खरंच माझ्या मुलाचं लग्न मला आता करायचं आहे का. हा प्रश्न मी यासाठी स्वतःला विचारते कारण आपण आता सुशिक्षित झालेलो आहोत, खूप शिकलेलो आहोत, गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करत आहोत. आणि यामुळे काय झालेलं आहे तर यामुळे आपल्या अपेक्षा अशा 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 उंचावत चाललेल्या आहेत. आणि मग अपेक्षाभंगाचं जे दुःख असतं ते प्रचंड मोठं असतं. ठराविक वयापर्यंत आपल्या चेहऱ्यावरती तेज असतं, आपण चार्म म्हणतो आपल्या भाषेमध्ये आजकालच्या. दिसायला छान वाटतो, आपण पाहता क्षणीच पसंत पडतो. परंतु आपली अपेक्षा काय असते, मुलाला स्वतःचं घर हवं, गले लठ्ठ पगार हवा, माझ्यापेक्षा 1 रुपया तरी जास्त कमवणारा असावा, मुलाला फार लांबच्या गावात नोकरी असेल तर एवढं माझं स्वतःचं गाव, मी इथं लहानाची मोठी झाले, अनोळखी गावात मी का जाऊ, तिथं मी कशी ॲडजस्ट होणार, नको मला. मुलगा उंचच आहे, नको. मुलगा बुटकाच आहे, नको. मुलाला टक्कल आहे, नको. विरळ केस आहेत, नको. चष्मा आहे, नको. पत्रिका जुळत नाही. मुलाचे आई वडील खेड्यातले आहेत. मोबाईलवरती जर आपण बघतो, फोटो बघून पसंती नापसंती ठरवतो. आजकाल तुम्हाला माहिती आहे फोटो कसे काढतात, किती सुंदर देखणं बनवतात, आहे त्याच्या 100 पट आपण देखणं दिसतो. मग फोटो बघून कधी कधी आपल्याला पसंत पडतो तर प्रत्यक्षात बघितल्यावरती नको. कधी कधी फोटो बघूनच आपण नकार देतो, प्रत्यक्ष बघायचा प्रसंगच येत नाही आपल्याला. मला सांगा, अशी जर कारणं आपण सांगत बसलो तर आपलं लग्न कधी होणार. लग्न होण्याचं एक ठराविक वय असतं आपलं. मुलीच्या आईवडिलांनी मुलाच्या आईवडिलांनी दोघांनी विचार करायचा असतो की लग्न कधी व्हायला पाहिजे मुलांचं. तर साधारणपणे एक 23 ते 25च्या दरम्यान लग्न व्हायला पाहिजेत. कारण सांगते, आजकाल पुन्हा एक विशेष फॅड आलेलं आहे आपल्याकडं, प्लॅनिंग. मला माझं करिअर करायचं आहे या नावाखाली पुन्हा मुलं काय म्हणतात, आम्ही 5 वर्ष तरी बाळ जन्माला घालणार नाही आहेत. मग मला सांगा, आपण आई वडील कधी होणार, आपले आई वडील आजी आजोबा कधी होणार, हा कधी विचार केलाय का आपण. हा पण विचार केला पाहिजे की नाही.
कारण लक्षात घ्या, मी असं एक ज्वलंत उदाहरण बघितलेलं आहे माझ्या समोरचं, की मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर होती, दिसायला साधारण, परिस्थिती मात्र प्रचंड चांगली, PWD मध्ये वडील सर्व्हिसला, त्यामुळे घर दार शेती सगळं, स्थळं खरंच चांगली चांगली येत होती. पण भावाचा अट्टहास, आमच्या दीदीपेक्षा 1 रुपया पगार जास्त हवा, वडिलांचा अट्टहास, मुलाला शेती हवी. मला सांगा, आपल्या मुली शेतामध्ये जाऊन राबणार आहेत का? आहेत का? मग का अट्टहास करता? पुन्हा आणखीन काय, की मुलाला स्वतःचं घर हवं, फ्लॅट हवा पुण्यात. आपण एक साधारणपणे विचार करूयात, आपणही नोकरी करतो, उद्योग व्यवसाय करतो, शेती करतो, बिझनेस वेगवेगळे करतो. आपण घर कितव्या वर्षी बांधले ते मला प्रत्येकाने सांगावं. आपण घर काय 26-27व्या वर्षी, 30व्या वर्षी बांधले का हो? शक्य आहे का सांगा तुम्ही? पगारदार जरी असेल, जरी त्याचा लाखात पगार असेल, तरी लगेचच घर बांधून होईल का? नाही होणार. पण मग आपण हा विचार येणाऱ्या जावयाच्या बाबतीत पण का नाही करत, की बाबा माझा मुलगा कमवेल, माझी मुलगी कमवेल, दोघे मिळून नोकरी करतील, बांधतील ना ते घर, करतील सुखाचा संसार. मला सांगा, तुम्ही सहनशील होण्यापेक्षा समजूतदार होणं गरजेचं आहे. कारण सांगते, समजूतदारपणामुळेच प्रत्येक प्रश्न हा शांततेने सुटू शकतो. आपण आपल्या शरीराचंही उदाहरण घ्या साधं. आपले 2 पाय आहेत, दोन्ही पाय एकदम चालतात का हो आपले? एक पाय पुढे असतो तर एक पाय मागे असतो. दुसरा पाय जेव्हा पुढे येतो तेव्हा पहिला पाय मागे जातो. तेव्हाच आपण आपल्या शरीराचा बॅलन्स करू शकतो. मग ही गोष्ट संसारात का नाही आपल्या येत? आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण संसार हा असाच केलेला आहे, तडजोडीनेच केलेला आहे. तड आणि जोड, मॅडमने आता खूप छान सांगितलं तुम्हाला या ठिकाणी, की खरोखरच आहे, तडजोड केल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतोच. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही, पण ती मिळवण्यासाठी थोडंफार त्याग करावा लागतो, थोडंफार कष्ट करावं लागतं. आणि मुळामध्ये आपल्याकडे सहनशीलतेबरोबर थोडीफार ॲडजस्टमेंट, तडजोड ही करता आलीच पाहिजे आपल्याला. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो माहिती आहे का, की नाही आपण एक असं ठरवूयात की माझ्या मुलीचं लग्न खूप श्रीमंत माणसाची झालं म्हणजे ती खूप सुखात राहील का हो? एक उत्तर द्या मला. करोडोपतीच्या घरात दिलेल्या मुली खरंच सुखात आहेत का हो? काही प्रमाणात म्हणते मी, सगळ्याच नाही. पण म्हणून आपण आपल्या मुलीच्या कर्तृत्वावरती, आपल्या होणाऱ्या जावयाच्या कर्तृत्वावरती विश्वास तर ठेवला पाहिजे का नाही? आणि मला एक प्रामाणिकपणे वाटतं, अनोळख्या ठिकाणी मुलगी देण्यापेक्षा, अनोळख्या ठिकाणची मुलगी करण्यापेक्षा आपल्या पाहण्यामध्ये, नात्यामध्ये जर असेल तर आपण निश्चितपणाने विचार करावा. कधी कधी मुलामुलींनी परस्पर जरी ठरवलेलं असेल तर मोठ्या माणसाच्या परवानगीशिवाय एकही पाऊल टाकू नये, कारण त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी जास्त असते. त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी. पण चौकशी करावी याचा अर्थ पोलीस खात्यासारखी पण चौकशी करू नका, की जेणेकरून पुन्हा त्यातून आपल्यामध्ये कुठंतरी वादंग निर्माण होईल. ती एक वेगळ्या पद्धतीने आपण चौकशी करावी, की मुलगा निर्व्यसनी असावा, पोटापुरतं कमवणारा असावा आणि चांगली नोकरी करणारा असावा किंवा उत्तम व्यवसाय करणारा असावा, पण धडपडणारा असावा. एवढं मात्र आपण ठरवलं पाहिजे. तर मला वाटतं कुठेही आपल्याला आपल्या संसारात अडचणी येत नाहीत. आजकाल जसं मुलीची आई वडील प्रत्येक वेळेला बघा तुम्ही फोन चालू असतात, जेवलीस का गं, झाले का जेवण, घेतला का चहा, काय करतायत सासूबाई, काय करतायत जाऊबाई. कुणीही मुलीच्या संसारात इंटरफेअर करू नकात. तुमच्या मुलीला जेव्हा वेळ असेल तेव्हा ती तुम्हाला फोन करेल, तुम्ही तिला फोन करू नका. तिला तिच्या त्या घरामध्ये ॲडजस्ट होऊ द्या. जीवनसाथी आपल्याला चांगला हवा असतो, पण आपणही चांगला जीवनसाथी झालं पाहिजे ना दुसऱ्याचा, तर उपयोग आहे. फक्त अपेक्षा करणं चुकीचं आहे. विश्वासाने जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरामध्ये पाऊल टाकतो तेव्हा त्या येणाऱ्या मुलीला सुद्धा सासरच्या मंडळीने अतिशय प्रेमाने सांभाळून घेतलं पाहिजे. काही काही ठिकाणी मी बघितलेलं आहे, लग्न झालं बाई, आजपर्यंत आम्ही खूप केलं, जाऊ पण सांगते मी घर सांभाळलं, सासू सांगते मी घर सांभाळलं, आता आजपासून तू बघ. अरे त्या बिचारीने एक पाऊल टाकलंय फक्त घरात, लगेच सगळी जबाबदारी दिली तर कसं होणार आहे सांगा? तिला आपल्या घरातल्या रूढी, परंपरा, रीती, रिवाज प्रेमाने समजावून सांगा.
साधं एक नवीन आपण बागेतून रोप विकत आणतो, रोपवाटिकेतून आणतो की नाही, गुलाबाचं रोप आणतो, मोगऱ्याचं आणतो, ते लावतो आपण रोप. कशामध्ये लावतो रोप आपण सांगा? कशात लावतो आपण? मातीमध्येच लावतो ना. रोपासोबत आलेली माती वेगळी असते आणि आपल्या घरातल्या कुंडीतली माती ही वेगळी असते. त्या मातीमध्ये जेव्हा रोप लावतो तेव्हा आपण पाणी त्या रोपाला घालतो का मातीला घालतो? मातीलाच पाणी घालणार ना. मग आपण सासरच्या मंडळींनी मातीसारखं तिला सामावून घेतलं पाहिजे आणि आपले रीतिरिवाज हळूहळू तिला समजावले पाहिजेत. मुलांनी सुद्धा फारशा अपेक्षा न करता आपण ॲडजस्टमेंट करूनच या ठिकाणी विवाहाला उभं राहिलं पाहिजे. विवाह म्हणजे आयुष्यातले एक छान प्रसंग आहे, आपल्या एक वेगळेच प्रसंग आहे की ज्यामुळे आपल्या दोघांचं तर आयुष्य बदलतंच, पण दोन घरांचं सुद्धा आयुष्य बदलतं. तिच्याकडचे काही चांगल्या पद्धती असतील, आपल्याकडच्या काही चांगल्या पद्धती असतील, त्या आपण त्याप्रमाणे वागूयात. आपण प्रत्येक वेळेला आमच्याकडची ही पद्धत आहे, तुझ्या माहेरचं काही सांगायचं नाही, असं जर म्हणत गेलं तर खटके उडत जातात. ठीक आहे, तुझ्या पण पद्धती आपण घेऊयात, ही चांगली आहे, ही जरा मला बरी वाटत नाही, आपण ॲडजस्ट करूयात. मुलींनी पण प्रत्येक वेळेला आईला फोन करून विचारण्यापेक्षा सासूबाईशी मैत्री करा, छान मैत्री होईल आपली. सतत आईशी बोलण्यात काय, बोलत ना 25 वर्ष आपण आता आईशी ऐवजी सासूनाच आई म्हणायचं आणि त्यांच्याशी आपण मैत्री करूयात, त्या छान मैत्रीण होतील. बघा तुम्ही आजकालच्या सासवा सुद्धा खूप छान झालेल्या आहेत, बदललेल्या आहेत, छान मॉडर्न झालेल्या आहेत. सासू सासरे सगळे अगदी मुलीसारखे छान सांभाळून घेतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला एक वेगळाच चष्मा घालून एका वेगळ्या अँगलने सासरच्या मंडळींकडे बघायचं नाही आपण. तर मला वाटतं आपण सुखी संसार करू शकतो आणि तरच आपण आपलं आयुष्य सुखात आहोत हे बघितल्यानंतर आपल्या आईवडिलाला पण आनंद होत असतो. एक साधं उदाहरण देते. आपण जे दुसऱ्याला देऊ तेच आपल्याकडे रिटर्न बुमरँगसारखं येत असतं. कधी पण लक्षात ठेवा, आपण एखाद्याला प्रेम दिलं तर तो आपल्याशी प्रेमानंच वागेल, आपण एखाद्याशी रागाने बोललो तर तो रागानेच बोलेल. साधं एक उदाहरण सांगते. एखाद्या घड्याळामध्ये, ज्याच्याकडे घड्याळ त्यांना आपण विचारतो का ओ किती वाजलेत, तो म्हणतो का ओ कुठे जायचं आहे, किंवा का रे किती वाजलेत, तुला काय करायचं आहे रे, रिटर्न उत्तर येत असतं. म्हणजे आपण जसे बोलतो ना तसंच आपल्याला येत असतं. त्यामुळे मुलींनी बोलताना एक लक्षात ठेवायचं असतं की आपण खूप जरी शिकलेलो असलो, खूप जरी गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत असलो, आपल्याला चहा करता येतो का, आपल्याला जेवण बनवता येतं का, ह्या गोष्टीचाही कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. हां, यूट्यूबवरती छान छान रेसिपी मिळतात आज आपल्याला, नाही असं नाही आहे, पण आपल्याला त्या आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी मुलीच्या आयाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की मुलीच्या संसारात मुलीच्या आयाने जास्त लक्ष घालू नकात. तिला सांगा, बाई गं तू हो म्हटल्यानंतरच आम्ही तुझं लग्न करून दिलं आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट तू सुद्धा कर. जर तुला खरंच त्रास असेल तर आम्ही तुझ्या पाठीशी नव्हे तुझ्या बरोबर आहोत, तू काही काळजी करू नको. पण असं नको की तू सासरच्याशी भांड आम्ही बघतो, असं नको आहे. तर आपल्याला हे जोडायचं आहे, दोन घराणी जोडायचे आहेत, दोन कुटुंब जोडायचे आहेत आणि तरच आपण या ठिकाणी योग्य वयात लग्न केलं तरच भारताची पुढची पिढीसुद्धा आपण जन्माला घालू शकतो जी सुदृढ असेल. बरोबर आहे ना? उशिरा मुलं जन्माला घालायची, परत त्याच्यावरती डॉक्टरी उपाय करायचे, पुन्हा अनेक अनंत अडचणी निर्माण होतात. पुन्हा मग आपण तेव्हा पुन्हा विचार करतो की करिअर आहे माझं, 1 वर्ष एखादं मूल जन्माला घालायचं म्हणजे तर आजकालच्या मुली असा विचार करतात की बाळ जन्माला येईपर्यंत 1 वर्ष जातं, 9 महिने, त्याच्यानंतर ते बाळ मोठं होईपर्यंत 6 महिने, म्हणजे माझे 1.5 वर्ष वाया जातात, मग माझं करिअर मागे पडतंय. असाही कृपया विचार करू नकात. एक सृजन निर्मिती असते, सर्जनशीलता असते आणि त्यातला जो आनंद असतो तो आनंद वेगळाच असतो. आपल्या लक्षात घ्या, आपण नेहमी काहीतरी द्यायला शिकूयात, चांगलं देऊयात आणि दोन घराणी जोडून ठेवण्याचं काम आपण करूयात. आपण आपल्या आईकडे बघा, आपल्या आईने किती ॲडजस्टमेंट केली असते, पण तीच आई जेव्हा मुलगी शिकून मोठी होते तेव्हा म्हणते की नाही नाही मी सहन केलंय, माझ्या मुलीनं नाही सहन करायचं. अरे का? थोडीशी सहनशीलता तिच्याकडे पण येऊ द्या ना. सहनशील असलं म्हणजे काही गुन्हा नाही आहे. आणि हां, मी मुलांना सुद्धा विनंती करेन की घरकामामध्ये आपल्या आईलाही मदत करा, आपल्या पत्नीलाही मदत करा. कधी कधी असं होतं की कधीच पाण्याचा ग्लाससुद्धा न उचलणारा मुलगा जेव्हा बायको येते तेव्हा सांगते की नाही तुम्ही पण थोडं काम करायचं, मी पण थोडं काम करायचं, आपण दोघं नोकरी करतोय, तेव्हा मग लगेच आपल्याकडे शब्द बघ, हां बायकोचा बैल, आपल्याकडे म्हणून मोकळे होतो आपण. पण असं म्हणत नाही की बाई गं जे मला नाही जमलं ना ते तू केलंस, बरं खरंच छान आहे, तुझं कौतुक आहे.
आपण सासूबाईने पण म्हणायचं बसा निवांत, काय धडपड करू नका, आपण बाई लावू कामाला, छान घर सांभाळा, आम्ही दोघं कमवून आणतो, छान आनंदात राहू, महिन्यातून एकदा कुठेतरी फिरायला जाऊ, सासू सासऱ्यांना फिरायला पाठवा, तुम्हीही जा, कुठेही भांडणं होत नाहीत. मी अशी पण कुटुंब खूप बघितलेली आहेत की जे खरंच खूप समाधानाने राहतात. आपण काय करायचं आहे, प्रत्येक समाजातले चांगले गुण घ्यायचेत आणि ते आपल्यामध्ये आणायचेत. आपल्याला दुसऱ्यातले दोष शोधायचेच नाही आहेत, चांगलेच गुण शोधूयात आपण आणि आपण त्याप्रमाणे राहूयात. कारण शेवटी लग्न म्हणजे तर काय असतं, एका अभयारण्यातल्या वाघाची शिकार छानपैकी हरणीनं केलेली असते, पण ते टिकवता आलं पाहिजे आपल्याला, हे लक्षात घ्या तुम्ही. प्रेम द्या, प्रेम घ्या आणि छान अगदी व्यवस्थित राहा. मला काही उपदेश करायचं नाही या ठिकाणी, पण मला बोलवलं आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं 2 शब्द या ठिकाणी बोलावं तर लागणारच आहे. कारण शेवटी बघा, संसार म्हटलं की आपल्याला थोडाफार त्रास असतो, की बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. पण हे ज्या काळात लिहिलं गेलं त्यावेळेस चूल होती, आता गॅस आलेला आहे, एवढे फारशी चटके बसत नाहीत आपल्याला, फारसे असे फारसा त्रास आपल्याला होत नाही या ठिकाणी. त्यामुळे लक्षात घ्या की सर्वच पालकांना मला विनंती करायची आहे की आपले जे हात आहेत ते हात नेहमी आपल्या पायाने विचारत असतात की तुझ्याच पायावरती सगळेजण डोकं का रे ठेवतात, तुझ्याच पायावरती सर्वजण डोकं का ठेवतात, हे भाग्य माझ्या वाट्याला का नाही आलेलं. तेव्हा पाय हातानं सांगतात त्यासाठी जमिनीवर असावं लागतं. तू हवेत आहेस, मी जमिनीवर आहे, म्हणून सतत माझ्या पायावरती डोकं ठेवलं जातं. आपण कायम जमिनीवर असलं पाहिजे, मुलाच्याही आईवडिलांनी, मुलीच्याही आईवडिलांनी, त्यापेक्षा अधिक मुलींनी सुद्धा. आजकाल थोडासा प्रॉब्लेम मुलींकडे जास्त यायला लागला आहे, कारण मी समाजात फिरते सगळीकडं, त्यामुळे मला जास्त जाणवतं की मुलींच्या आईवडिलांच्या प्रचंड म्हणजे प्रचंड अपेक्षा वाढल्यात. हो, नका वाढवू अपेक्षा. आपल्या अपेक्षामुळं आपण आपल्याच मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. आपल्याच मुलीच्या आयुष्यात ज्या वयात जे सुख तिला हवं असतं ते मिळू देत नाही आपण. तर ते न करता आपण आपल्या मुलीच्या आयुष्याचं सोनं कसं होईल, ती सुखाने संसार कसा करेल, या ठिकाणी आपण हा विचार करूयात. आपण बघा तुम्ही, आपले जे हात आहेत ते दोन्ही हात हातात घेतले असे तर आपली छान मैत्री होते. दोन्ही हात असे जोडले तर देवाला आपण भक्ती म्हणतो, नमस्कार करतो त्या ठिकाणी. दोन्ही हात जोरात जर आपटले तर आपली टाळी तयार होते त्या ठिकाणी. आपण हातात हात एखाद्याला दिला तर त्याला मदतीचा हात सुद्धा होऊ शकतो. वापर कसा करायचा आपण ठरवायचा आहे. आपण आपल्या पूर्ण शरीराचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं बघा, आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला इजा होऊ द्यात, पाणी मात्र डोळ्यातूनच येतं आणि तोंडातून शब्द येतात आई ग. म्हणजे हा एकोपा जो आहे हा आपल्याजवळ आहेच की हो. तर हा एकोपा आपण जपूयात. सर्व वधूवरांना मी मनापासून शुभेच्छा देईन की तुम्ही खरोखर योग्य जोडीदाराची निवड करा. त्या जोडीदारामध्ये काही उणीवा असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये चांगले गुण कसे येतील ते बघा. मुलांनी सुद्धा लक्षात घ्या की व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. योग्य वयात आपण पोटापुरते कमवत असेल तर समाधानाने जगा. सुख आणि समाधानामध्ये खूप फरक आहे. सुख हे मानण्यावरती असतं, लक्षात ठेवा, पण समाधान हे इथं असावं लागतं, आपल्याला मनापासून मिळतं. भौतिक सुखात रमू नका. याच्याकडे गाडी आणि आपल्याकडे आज काय झालं, लग्न म्हणजे एक असं स्टेटसचा सिम्बॉल झाला आहे. हो, यांचा जावाई कंपनीत मॅनेजर आहे, यांचा जावाई ऑफिसर आहे, यांची मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर. असू दे ना, माझं जे आहे ते आहे. माझा जावाई क्लार्क असेल तर होतो क्लार्क आहे. क्लार्क असल्याशिवाय ऑफिसरला पण महत्त्व येत नाही आहे. तो जे काम करत असेल ते उत्कृष्ट करत असेल. माझी मुलगी समजा 12वी शिकलेली असेल, आर्ट्स झाली असेल, BA झालेली असेल, MA झालेली असेल, MCOM असेल, BSc असेल, छान आहे, आजकाल काही अडचणी नाही आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे बघावून आपण दुःख करत बसायचं नाही आहे. जे आपल्याकडं आहे त्यात आपण आनंद मानूया. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि थोडंसं हितगुज साधलं. मी तुमच्याशी काही उपदेश करण्या इतपत मोठी नाही आहे, अगदी तुमच्यातलीच एक आहे. कारण मला पण 2 जुळ्या मुली आहेत, त्यांची लग्न केलेली आहेत मी. पण पहिला प्रश्न माझा, तुम्हाला पसंत असेल तर आम्ही पुढे बघणार, आमच्यासाठी नाही करायचं काही. हां, पण ठरवताना लग्न मोठ्या माणसानेच ठरवलं. आणि अभिमानाने सांगेन की आजकाल ते रुखवताचं पण फॅड बऱ्यापैकी आलेलं आहे. काय संसार देतात तो मुलींना, बाप रे. असं सांगतात की बाई ग, आता तुला संसार दिलाय, भांड सासू सासऱ्याशी राहा वेगळी. काय रुखवताची गरज आहे. मी माझ्या मुलीला 1 चमचा सुद्धा दिलेला नाही, दोन्ही मुलींना. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे खूप आहे,
नका देऊ. नाही दिलं, मागणीही केली नाही, तर तुम्ही पण तसंच करा. गरज नसेल तर विनाकारण तुम्ही पैसे खर्च करू नका. तुम्हाला खरंच काही द्यायचं असेल तर त्या दोघांच्या नावानं फिक्स डिपॉझिट करा. त्यांना जेव्हा उपयोगी पडायचं असेल तेव्हा ते वापर करतील त्या ठिकाणी आणि एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की लग्नाच्या वेळेस आहेराची एक फार पद्धत असते आपल्याकडे. विनाकारण बस्ता बांधणे आणि साड्या, बाबा बाबा काय खरेदी करतो साड्या, आपण तुफान साड्या खरेदी करतो आणि मग येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला साडी द्यायची, त्यांनी पण एक साडी आणायची. कधी कधी अशी होते आपण पूर्वी केलेली साडीच आपल्याला परत रिटर्न येते. हे मी खरंच सांगते आज तुम्हाला. कशासाठी वेस्ट ऑफ मनी, कशासाठी? नका ना करू खर्च. थोडं आपण बदलूयात ना. पुरुष मंडळी कधी कधी मला म्हणतात की काय तुम्हाला साड्या मिळतात जिथं जाईल तिथं, आम्हाला काय कोणी टावेल टोपीवरच गुंडाळतो. अहो बरं भाग्यवान आहे, काय करता घेऊन त्या अशा साड्या असतात की जे कोणी नेसणार पण नाही, तशा आहेर करतात. आणि बायका एवढ्या हुशार असतात ना, ज्या आपल्याला आवडत नाही साड्या त्या परत गुंडाळून पॅकिंग करून ठेवतात, त्याच पुन्हा आहेराला देऊन टाकतात. एकदा ह्याला दे, एकदा त्याला दे. कशासाठी? नका खर्च करू पैसे तुम्ही. त्याच पैशात काय जर चांगलं एखाद्या तुम्हाला अनाथ आश्रमाला काही देता येत असेल तर द्या, एखाद्या वसतिगृहाला द्या, वृद्धाश्रमाला द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी खर्च करावं असेल ते करा. छानपैकी भोजन द्या व्यवस्थित चांगलं. 100 पदार्थ ठेवायचे, त्यातले 50 पदार्थ लोक खातात, निम्मे पदार्थ टाकून देतात. मोजकेच करा पदार्थ, पण सगळे खातील असं वाढा पण तेवढंच. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळ खूप झालेला आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी अगदी थोडक्यात या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याशी हितगुज साधण्याचा एक मैत्रीण म्हणा. आणि मैत्रीण म्हणून सांगते, बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे असं असतं की मैत्रीण म्हणले की अय्या तुम्हाला मैत्रीण म्हणाले, त्या बायकांची मैत्री ठीक आहे, पुरुषांची कशी मैत्रीण असते? तर माझ्या एक डॉक्टर मैत्रीण होत्या, त्या मला एकदा सहज म्हणाले की अगं तो माझा मित्र आहे ना डॉक्टर, तू त्याच्याकडे जा, तो छान तपासतो, सोनोग्राफी वगैरे करतो, व्यवस्थित उपचार करतो. म्हटलं तुम्ही सहजासहजी मित्र कसा म्हणू शकता त्याला? त्या म्हणाल्या काय हरकत आहे, पुरुष मित्र असू शकत नाही का आपला? छान मैत्री असू शकते ना आपली, स्वच्छ मनाची मैत्री. तेव्हापासून मी हा शब्द स्वतः सुद्धा वापरेल, नाही ते माझे चांगले मित्र आहेत. कारण चांगले मित्र असू शकतात ना, ही पण संकल्पना आपण स्वीकारली पाहिजे की माझ्या बायकोचा एखादा चांगला मित्र असू शकतो, माझ्या नवऱ्याची एखादी चांगली मैत्रीणसुद्धा असू शकते की जी मर्यादित नात्यामध्ये वागणारी आहेत. त्यामुळे हे पण नातं आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हे पण आपण स्वीकारलं पाहिजे, तर आपण सुखाने समाधानाने संसार करू शकतो. तुम्हाला सर्वांना जे आज इच्छुक वधूवर आलेले आहेत त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देईन. शुभमंगल सावधान हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करेन. आणि आज या ठिकाणी मला बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे आभार मानेन. आज वधूवराबद्दल काही बोलणार नाही, कारण माझ्या पूर्वीची सगळे जे वक्ते आहेत वधूवरांच्याबद्दल, वधूवरांनी कशा पद्धतीने जीवन आनंदी जगलं पाहिजे, त्यांनी नेमके काय केलं पाहिजे याच्यावरती खूप उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. मी त्याच्याविषयी बोलणार नाही, परंतु आपला जो जिव्हाळ्याचा विषय आहे की आपला समाजाचा जो समस्या आहे, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही किंवा आपल्याला नोकऱ्या मिळत नाही, जे मिळालेले नोकऱ्या आहेत तर त्याच्यातनं आपल्याला काढून टाकलं जातो आहे, दिलेली वैधता प्रमाणपत्र आपल्याकडनं काढून घेतले जातात. तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आपण नेमके कोण आहे आणि आपल्यावरती कशा पद्धतीने अन्याय होतो आणि या अन्यायापासून आपल्याला मुक्त होण्यासाठी काय मार्ग आहेत याविषयी आज मी थोडक्यात बोलणार आहे. जेवढं कमीत कमी वेळेमध्ये बोलता येईल तेवढा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोळी, आपण सगळे कोळी आहे. तर कोळी याचा अर्थ असा आहे, को म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ असं म्हणतात, को म्हणजे डोंगर, ली ली म्हणजे जमात. तर कोळी हे शब्द कसा पडलेला आहे, को म्हणजे डोंगर, ली म्हणजे जमात, म्हणजे डोंगरामध्ये राहणारी जमात. म्हणजे पूर्वी आपले जे वंशज होते, पूर्वज होते, तर हे सगळे डोंगरात राहत होते. अगदी प्राचीन काळी हे सगळे डोंगरात राहत होते, म्हणून आपल्याला कोळी म्हटलं जातं. आणि कोळी हे आदिवासी आहे. आदिवासी हे शब्द कसा पडलेला आहे की आदी अधिक वासी, आधीपासून वास करणारे.
म्हणजे ह्या देशामध्ये सुरुवातीपासून जे राहत होते राहत आहेत तर त्यांना आदिवासी म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोळी हे एक डोंगरी जमात पण आहे आणि कोळी ही आदिवासी जमात पण आहे. ओके, आता हे कोळी जमात जे आहे, कोळी जमातीमध्ये एकूण 4 प्रकार आहे. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि सोन कोळी असे 4 प्रकार आहेत. तर लक्षात घ्या, कोळी म्हणजे स्वतंत्र जमात नाही आहे. आता माझं जे बोलणं आहे सगळ्यांना लागू पडेल असं नाही, जे बऱ्यापैकी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय. तर कोळी जे आहे तर ही कोळी स्वतंत्र जात किंवा जमात नसून कोळी काय आहे, मानवशास्त्रज्ञ म्हणतात की कोळी एक जेनरिक टर्म आहे, कोळी एक मेन ट्राईब आहे. तर कोळी म्हणजे काय, तर कोळी म्हणजे एकतर तो महादेव कोळी, नाहीतर मल्हार कोळी, नाहीतर ढोर कोळी किंवा सोन कोळी, याच्यापैकी एक ह्याला आपण कोळी म्हणतो. पण कोळी नावाचं स्वतंत्र कुठेही जात किंवा जमात अस्तित्वात नाही आहे, ती एक जेनरिक टर्म आहे. ओके, तर त्याच्यानंतर लक्षात घ्या की आपल्या कोळ्यांच्यामध्ये शासनाने 2 गट पाडलेले आहे, 2 प्रवर्गामध्ये आपल्याला विभागलेलं आहे. एक ओबीसीतली कोळी आणि एक एसटीतली कोळी. तर एसटीतली कोळी कोण आहे, तर ज्या कोळी थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं, जर जे वंश परंपरेने शेतीचे व्यवसाय करतात, जे शेतकरी आहेत, तर हे सगळे एस टीमधली कोळी आहेत. मग शेती कोण कोण करतात, महादेव कोळी करतात, मल्हार कोळी करतात आणि ढोर कोळी करतात. तर ही सगळी शेती करणारी कोळी हे सगळे एस टीमध्ये आहेत. आणि जे व्यवसाय करतात, म्हणजे उदाहरणार्थ मासेमारीचा व्यवसाय, कोळ्यांचा व्यवसाय कुठला, तर मासेमारीचा व्यवसाय. तर हे व्यवसाय जे करतात ना, तर ही व्यवसाय करणारी कोळी जी आहेत तर ती कोळी ही ओबीसीतली कोळी. असे शेती करणारी कोळी आणि मासेमारीचे व्यवसाय करणारे कोळी असे 2 प्रकार याच्यामध्ये केलेले आहे. आणि लक्षात घ्या की आपण सगळे जे आहे आपण सगळे शेती करणारे आहे आणि म्हणून आपण अनुसूचित जमातीमधील एस टीमधील कोळी आहे, बरोबर. आणि ह्याला TRT पुणेने ह्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे की ओबीसीतले कोळी हे फक्त समुद्रकिनारे म्हणजे कुलाबा आणि ठाणे ह्याच जिल्ह्यामध्ये राहतात, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ओबीसीतली कोळी राहत नाही, असं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये 1993 लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इंदिरा साहनी म्हणून 9 बेंच जजमेंटनी सांगितलेलं आहे की फक्त मच्छीमारीचा व्यवसाय करणारी जी कोळी आहेत तेच ओबीसीमध्ये आहेत. त्याच्यानंतर माधुरी पाटलाच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बिईंग अ फिशरमॅन म्हणजे मासेमारीचे व्यवसाय करत असल्यामुळं ह्या लोकांना फक्त ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, ओबीसीचा आणि आपला काहीही संबंध नाही, कारण का ओबीसीतली कोळी हे फक्त समुद्रकिनारी जे मासेमारी करतात तर ते आहे. परंतु आणि त्याच्यानंतर हे ओबीसीतली कोळी जे आहे तर ह्या ओबीसीतल्या कोळ्यांना नंतर SVCमध्ये टाकण्यात आला 1994 तर 1994 SVCमध्ये कोणाला टाकलेलं आहे, तर ते फक्त समुद्रकिनारच्या सोनकोळ्यांना टाकलेलं आहे. त्यामध्ये शासनाने फक्त 2.5 लाख ते 3.5 लाख लोकसंख्या पकडलेलं आहे. 2.5 लाख ते 3.5 लाख सोनकोळी फक्त ओबीसी SVCमध्ये आहेत, बाकीची लोक SVCमध्ये येत नाही आहे. म्हणून लक्षात घ्या की आपण जे SVCचं सर्टिफिकेट काढलेलं आहे तर ते एक प्रकारचं खोटं सर्टिफिकेट आहे, फेक सर्टिफिकेट आहे, ते आपल्याला लागूच होत नाही. ओबीसी पण आपल्याला लागू होत नाही, SVC पण आपल्याला लागू होत नाही, ते फक्त मच्छीमार कोळ्यांच्यासाठी आहे, आपल्यासाठी फक्त STचे सर्टिफिकेट आहे. आणि हे लक्षात घ्या की आपण ओपनमध्ये नाही किंवा आपण NT SC ह्या इतर कॅटेगरीमध्ये नाही, एक तर फक्त STमध्ये कोळी आहे, नाहीतर SVCमध्ये आहे. तर SVCमध्ये कोण आहे, तर ते फक्त समुद्रकिनारचे लोक आहेत. मग आपोआपच आपण कुठं आहोत, तर आपण STमधली कोळी आहे, हे पूर्ण डॉक्युमेंटली आपण सिद्ध केलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचं काय लक्षात घ्या मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा 1881ला की इंग्रजांनी लिहून ठेवलं की इथं 7350 ट्रायबल कोळी होते. ट्रायबल कोळी कुणाला म्हटलं जातं, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी. आणि नॉन ट्रायबल कोळी कुणाला म्हटलं जातं, सोन कोळी किंवा मच्छीमार कोळी. तर सोलापूरमध्ये ट्रायबल कोळी त्या काळी 1881ला
7,350 होते. त्याच्यानंतर 1912ला महादेव कोळी आणि मल्हार कोळी मिळून 10,880 होते. 1921ला मल्हार कोळी हे सोलापूरमध्ये फक्त मी सांगतो 26,353 होते आणि महादेव कोळी 1931ला 2,440 होते. म्हणजे लक्षात घ्या, आपण जे सगळे जे जमलेलं आहे ना, हे सगळे आपण ट्रायबल कोळे आहे, सगळे आपण महादेव कोळे नाहीतर मल्हार कोळे, तर आपण सोन कोळी किंवा मच्छीमार कोळी नाही आहे. म्हणजे आपण प्युअरली ST मधले कोळी आहे. तरीसुद्धा शासन आपल्यावरती अन्याय करतं. खरं म्हणजे सोलापूर एक कोस्टल एरियामध्ये येत नाही, समुद्रकिनारी येत नसल्यामुळं इथं सोनकोळी किंवा मच्छीमारी कोळी असण्याचं काहीच कारण नाही. तरीसुद्धा आपल्याला OBC मधला कोळी समजून आपल्यावरती अन्याय केला जातो. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या, TSP मधला म्हणजे आदिवासी भाग ज्याला आपण म्हणतो, जुन्नर, आंबेगाव, खेड वगैरे, तर इथले कोळी आणि आपले कोळी हे सगळे एकच आहे. तर यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सगळं एकच आहे. त्यांचे पूर्वज हे महादेव आहे, आपले पूर्वज महादेव आहे, आपले वंशज महादेव आहे, आपले वंशज महादेव आहे. आपले पूर्वज हे वाल्मिक आहेत आणि त्यांचाही पूर्वज वाल्मिक आहे, त्यांच्याही गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये पण 24 कुळ आहे, आपल्यामध्ये पण 24 कुळ आहे. लक्षात घ्या, सगळं देवदेवता एकच आहे, आपले वेशभूषे एकच आहे, सगळं काही आपलं एकच आहे. आणि दुसरं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कितीतरी मुलींना त्या आदिवासी भागामध्ये दिलेलं आहे आणि तिकडली कितीतरी मुलींना आपल्याकडे दिलेलं आहे, सोलापूरमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आणि आपलं रक्त एकच आहे. परंतु शासन त्यांना समजतं तुम्ही ओरिजिनल आहे, म्हणजे आदिवासी भागातलं आहे, आणि आपल्याला बोगस कोळी समजला जातो. हे चुकीचं आहे. ॲक्च्युली आपलं नातं कोस्टल एरियातल्या लोकांशी मिळत नाही, हे लक्षात घ्या. कोस्टल एरियातली ड्रेस तुम्ही जर बघितला, लाल टोपी, लुंगी, हे आपण कधी घालत नाही, आपले पूर्वज कधी घातलेलं नाही. किंवा त्यांचा व्यवसाय मासेमारीचा आहे, आपण कधी मासेमारी करत नाही. त्यांचे देवदेवता वेगळे आहेत, ते एकविरा देवीला मानतात, आपण कधी एकविरा देवीला मानत नाही आहे. तर हे सगळं त्यांचं आणि आपलं काही संबंध नाही. पण आपल्याला शासन म्हणतं तुम्हीसुद्धा OBCतला कोळी आहे. तर अशा पद्धतीने आपल्यावरती अनेक वर्षापासून अन्याय होतो. आणि एवढंच नाही, लक्षात घ्या, 1921, 1933, 1936 आणि 1942ला इंग्रजांनी लिस्ट तयार केले होते आणि त्या सगळ्या लिस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यातली महादेव कोळी, मल्हार कोळ्यांना ॲड करण्यात आला होता. आपल्याला त्यावेळी बॅकवर्ड ट्राईबचे फॅसिलिटी मिळत होते. त्याच्यानंतर 1950 आणि 56 आणि 76मध्ये लिस्ट तयार झाली. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 50मध्ये पण सोलापूर जिल्ह्यातलं महादेव कोळ्यांना ॲड केलेलं, मल्हार कोळ्यांना ॲड केलेलं आहे, 76मध्ये पण ॲड केलेलं आहे. फक्त 56मध्ये तो एरिया रिस्ट्रिक्शन लागला होता. मग तो एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे काय मी डिटेलमध्ये सांगत नाही आहे. पण एकच लक्षात घ्या की आपण सगळे सोलापूर जिल्ह्यातले कोळी जे आहे हे सगळे महादेव, मल्हार, टोकरे कोळी आहे असं इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. ओके, फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या नोंदी कोळी झालेल्या आहे, सगळ्यांच्या नोंदी कोळी झालेले. कारण का, इंग्रज काळामध्ये कायदे होते की बाबा ह्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी असं लिहू नका, सगळ्यांची तुम्ही फक्त कोळी लिहा म्हणून कायदे होते. आणि त्यामुळे आपले पूर्वजांचे, आपले आजोबा पणजोबांची नोंदी सगळी कोळी झालेलं आहे. आणि हे महाराष्ट्र शासनाने काय केलं, OBCमध्ये कोळी शब्द टाकलेला आहे. पण ॲक्च्युली ते कोणासाठी टाकलेलं आहे, तर ते टाकलं सोनकोळ्यांच्यासाठी टाकलेलं आहे, कारण त्यांच्या पण नोंदी कोळी आहे. पण हे सगळी प्रांत लोक, पडताळणी समिती लोक काय म्हणतात की OBCमध्ये कोळी आहे आणि म्हणून तुमचे पण नोंदी कोळी आहे, पण तुम्ही काय आहे, OBCतली लोक आहे. OBCतली लोक आम्ही नाही आहे. ती कोळी जे टाकण्यात आलेलं आहे त्या सोन कोळ्यांच्यासाठी ती कोळी शब्द टाकलेला आहे, तो आपलं काही संबंध नाही. तर हे सगळ्या गोष्टी आपण ह्या शासन दरबारी पटवून दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा डाटा आपण शासनाकडे सबमिट केलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई हायकोर्टाने सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक लोकांना कोळी नोंदीवरनं महादेव कोळीचे प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्र शासनाने आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या 4 जिल्ह्यांना ट्रायबल व्हिलेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर हे सगळं असतानासुद्धा आपल्याला मित्रांनो न्याय मिळत नाही. तर ह्याच्यासाठी झालं 1-2 मिनटं मी बोलतो. तर ह्याच्यासाठी मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे. जर हा विषय आपला सुटला नाही तर आपला समाज दिवसेंदिवस गरीब होत राहील, दिवसेंदिवस आपण आर्थिक बाजूने कमकुवत होत राहू. म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या,
तर अशा पद्धतीने आपल्यावरती अन्याय झालेला आहे, होत आहे. मी अगदी त्या मंत्रालयातील सचिवपासून आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारीपासून आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती ह्या सगळ्यांना मी भेटलेलं आहे आणि सगळ्यांना तो विषय पटवून दिलेला आहे आणि सगळ्यांना ते मान्य झालेलं आहे. परंतु आज असं झालेलं आहे की ह्यांना जर इथून पुढं आम्ही जर सवलती दिलो तर उद्या विचारणा होईल की बाबा आत्तापर्यंत तुम्ही यांना का वंचित ठेवला. हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. त्यांना आता सगळं पटलेलं आहे की ह्यांना आपण हे दिलंच पाहिजे, पण आपण जर दिलो तर ह्याच्या मागं तुम्ही यांना वंचित का ठेवलं ह्याची चौकशी लागेल आणि ह्यांच्या नावावरती जो फंड येतो त्या फंडाची चौकशी लागेल. म्हणून त्यांच्या मनामध्ये भीती आहे, म्हणून ते काही करायला तयार नाही आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे कोर्टातनं सुटायला पाहिजे. तर मित्रांनो, तर मी इथं आपण काय केलेलं आहे, कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की कलेक्टर, मी थोडंसं विषय कमी करतो कारण प्रेक्षक आपल्याला त्या ह्याचे नाही आहे, तुम्ही वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेलं आहे, पण लक्षात घ्या आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की बाबा हे जे आहे हे सगळे महादेव मल्हार टोकरे कोळीचं आहे. इंग्रज काळातील कायद्यामुळं कोळी नोंदी झालेलं आहे. तर कोळी नोंदी झाले असलं तरी ह्या लोकांना महादेव कोळी मल्हार कोळ्यांचे सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि त्यावेळी कलेक्टर साहेबांनी ते मान्य केलेलं आहे. त्यांनी मान्य केलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे राहतात ते महादेव कोळी मल्हार कोळी हे सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे. फक्त कारवाई होणं बाकी आहे. तर त्यांनी मार्गदर्शनासाठी शासनाकडे त्यांनी एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर आलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांना आपण कोळी नोंदीवरनं एसटीचे प्रमाणपत्र देऊ अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं पण आहे. तरीसुद्धा शासनाकडनं ह्यांना लवकर पत्र येत नाही आणि म्हणून आपण काय करतो की पडताळणी समित्यांच्या विरोधामध्ये, TRTच्या विरोधामध्ये, कलेक्टरांच्या विरोधामध्ये आणि या सगळ्या प्रांत आणि ह्या तहसीलदारांच्या विरोधामध्ये आपण लवकरात लवकर राज्यपालांच्याकडं तक्रार नोंद करतो आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, NCST, ट्रायबल मिनिस्टर अशी आपण सगळीकडे तक्रार नोंद करतो आहे. पण येत्या काही महिन्यामध्ये, कदाचित त्याला वेळ लागेल, येत्या काही महिन्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा की कोळी नोंदीवरनं सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला हे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणार म्हणजे मिळणार. कारण का तो आपला हक्क आहे, तो आपला हक्क आहे. उशिरा झालेले, आपल्यावर अन्याय झालेले, न कळत अन्याय त्या लोकांनी केलेला आहे, परंतु आपण योग्य दिशेने लढा देतो आहे आणि त्याच्यातनं 100% आपल्याला हे न्याय मिळेल, हे एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो. तर इथं मी थांबतो. खरं खूपच लेट झालेला आहे. वधूवरांच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. एकदा मी खास करून वधूवरांच्यासाठी मी येतो आहे, कारण ज्या मुलींची लग्न जुळत नाही किंवा ज्या मुलांचे लग्न जुळत नाही तर त्यांच्यासाठी काही माइंड पॉवर्स आहेत, काही ज्याला आपण म्हणतो पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो. तर त्या टेक्निकचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखे घडवून आणता येतात. तर तो विषय खूप एका तासाचा माझं तो लेक्चर होईल. पुन्हा पुढच्या जो काय वधूवर मेळावा असेल तेव्हा खास करून ज्या मुलींची लग्न जुळत नाहीत त्यांनी नेमके काय केलं पाहिजे, मेंटली एक चांगलं आयुष्य कसं जगता आलं पाहिजे ह्याच्यासाठी मी नंतर मार्गदर्शन करतो. तर आपण मला इथं बोलवलात, शांतपणे आपण ऐकून घेतलात आणि हा अतिशय जिव्हाळ्याचा आहे की विषय खरा म्हणजे हा वधूवरांचा असला तरी हा आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून मला बोलावं लागलं, मी बोललो, ते तुम्ही सहन केला. पण निश्चित समजून घ्या की आपला विषय काही दिवसामध्ये हा मिटून जाईल. कोळी नोंदीवरनं सगळ्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळून जातील. मला आपण या संयोजकाने बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू. लग्न करताना, मुलामुलीचं लग्न करताना कायद्याचे सुद्धा काही गोष्टी तपासाव्या लागतील. भारतीय हिंदू विवाह कायदा 1955 अनुसार मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे हे विवाहाचे वय आहे. ते दोन्ही वय पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला लग्न करता येणार नाही. आणि त्यामध्ये पुन्हा 24 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा अमेंडमेंट झालेलं आहे की ह्या मुलांचे वय शारीरिक मानसिक विकास पूर्ण होत नाही ह्या वयामध्ये, 18 ते 21 या वयामध्ये. तर त्यांची मानसिक शारीरिक विकास व्हायला पाहिजे. त्यांच्यापासून जन्मणारे अपंग जन्मू नये, त्या मातेचं शारीरिक ऱ्हास होऊ नये, या दृष्टिकोनातून पुन्हा त्या वयामध्ये अमेंडमेंट करून 2024च्या कायद्यानुसार
मुलीचे वय 21 वर्ष करण्यात आलेले आहे, मुलाचे वय 25 वर्ष करण्यात आलेले आहे. तर हे बालविवाह कायदा 2006 नुसार जर आपण ह्या वयाच्या आतल्या मुलांचं जर मुलामुलींचे लग्न जुळवलो तर एक निनावी फोन जरी पोलीस डिपार्टमेंटला गेलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी अटॅक होईल आणि सर्व ते लग्न जुळवणारे मध्यस्थी लोक त्या दोन्ही पक्षाचे पालकांना व लग्न जुळवून देणारं लावणारे ते भटजी आहेत त्यांनासुद्धा ह्या फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटक केला जातो. हे आपण कायद्याची सुद्धा तपासावं लागेल. आमचे साळुंखे मॅडम अतिशय सुंदर सर्व मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर आजकाल फॅड एक निघालेलं आहे की प्री वेडिंग शूटिंग करणे हा एक विषय महत्त्वाचा चाललेला आहे. तर ह्या 1-2 दिवसाच्या संपर्कामध्ये चांगलं जुळलेलं लग्न बोलण्या वागण्यात फरक पडल्यामुळं लग्न हे मोडले जातात. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण फार शिकलेलो आहोत किंवा आपला समाज फार श्रीमंत आहे म्हणून त्याला लाख रुपये 50,000 खर्च करून प्री वेडिंगसाठी दोन्ही पक्षांनी परमिशन देऊ नये. जे काय लग्न जमलेलं आहे प्री वेडिंग हा विनाकारण करण्यात येऊ नये हे पालकांनी कटाक्षाने आपल्या कोळी समाजाने बघितलं पाहिजे. मॅडमनी सांगितलं की सासरे आणि सासूबाई हे माता आणि पिता समजला पाहिजे ह्या मुलीनं. जसं आपल्या आईवडिलावर आपलं प्रेम असतोय तसं ते सासरे आहेत सासूबाई आहेत त्यांना ते चांगल्या पद्धतीनं पालन पोषण मुली या नात्याने करावं आणि त्यानंतर पतीचं आणि मुलांचं सेवा करावं आणि दोन्ही घराचं उद्धार त्यांनी करावं आणि आईवडिलांचं नाव लौकिक करावं. त्यानंतरचा विषय आहे अलीकडं असं फॅड आहे की मुलीचं लग्न जाऊन मुलाकडं लग्न दिलं मुलांनी लग्न करणारे 5-6 लाख रुपये खर्च करून म्हणून मुलीकडं साखरपुडा मोठं काम करायचं हे का आवश्यकता नाही. आपण हजारो वर्ष संबंध या ठिकाणी जुळलेला आहे. दोन्ही पक्षाला कमीत कमी खर्च टाकलं पाहिजे. आपला समाज गरीब आहे कर्ज काढून विवाह करतात. तर साखरपुडा हा प्रकार जो स्वतंत्र करण्याचा विचार चालू आहे तो सुद्धा थांबला पाहिजे. समाज जागृती व्हायला पाहिजे. आदल्या दिवशी हळदीच्या अगोदर आपण साखरपुडा 5 वाजता केला आणि हळदी 7 वाजता केला. दुसऱ्या दिवशी लग्न अक्षता टाकलं की दोन्ही पक्षाची खर्च कमी होईल वेळ वाचेल पै पाहुण्यांचा वेळसुद्धा आपल्याला कमी होईल. त्याशिवाय आज सदन शेतकरी आहे 20 एकर बागायत असलेले मुलाला मुली देत नाहीत म्हणून आपण पालकांनी विचार केला पाहिजे. आपल्या समाजाला खानापुरे साहेब सांगितले आत्तापर्यंत किती प्रश्न जटिल आहे. सरकारी नोकर मिळत नाही कंपनीमध्ये आहे तर ते मॅडम सांगितल्याप्रमाणे माझ्यापेक्षा जास्त पॅकेज पाहिजे माझ्यापेक्षा जास्त शिक्षण पाहिजे ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणून डेअरिंग करून आपला मुलीला शेतकऱ्याच्या मुलाला देण्यासुद्धा डेअरिंग आपण केलं पाहिजे आणि त्याचं उत्पन्नसुद्धा 20-25 लाखाचा दरवर्षी असतोय ह्याचं 10 लाखाच्या पॅकेजपेक्षा जास्त असतोय. म्हणून हे सुद्धा आपण आता कालांतराने बदललं पाहिजे आणि कर्तृत्वान निर्व्यसनी मुलगा असेल आणि नोकरी लागणार असेल आणि काहीतरी व्यवसाय उद्योग करत असतील तर त्या मुलाला सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तरच हे लग्न आपल्याला भविष्यात जुळणार आहे. आणि शास्त्रीयदृष्ट्या 40 वर्ष वय महिलांचं झालं आणि पुरुषांचं झालं तर प्रजोत्पादन होऊ शकत नाही. म्हणून दुसरा प्रश्न उद्भवतो मी सेटल होईन 35 वर्षानंतर लग्न करेन वगैरे म्हटलं ना पुन्हा मुलं होणार नाही तो इश्यू वेगळाच आहे. म्हणून आपल्याला मुलीचं लग्न आणि मुलाचं लग्न वेळेत जमवलं पाहिजे. नको ते 8 तास आपण धरायला नको. तडजोड करून एक पाय पुढं एक पाय मागं करून आपल्याला हे लग्न जुळवलं तर निश्चितपणे चांगलं सुंदर संसार होईल. तर या अधिक न बोलताय ह्या कार्यक्रमासाठी ऐनवेळी आम्ही प्राध्यापक शरणकुमार खानापुरे सर कोल्हापूरवरनं या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भूषवले. ते समाजाचे मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेले आहेत. त्यांचं लेक्चर महाराष्ट्रभर झालेलं आहे आणि साळुंखे मॅडम विस्तृतपणे सांगितल्यामुळं ते आपल्या समाजाचे काही प्रश्नावर या ठिकाणी थोडक्यात फोकस टाकलेलं आहे. तर असे आदरणीय आमचे भूषण समाजाचे भूषण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला शोभा आणलं त्यांचं मी मनपूर्वक संयोजकाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे हे हॉल अतिशय कमी खर्चामध्ये कमी फी घेऊन आपल्याला उपलब्ध केलेले आणि या कार्यक्रमाला सुट्टी असतानासुद्धा आवर्जून उपस्थित राहून आमच्या समाजाच्या अज्ञान लोकांना मार्गदर्शन केले असे फाटक मॅडम प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे साळुंखे मॅडम सुरक्षक कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांचं अतिशय फोकस या सर्व भाषणामध्ये सांगितले. प्रत्येक मुद्द्याला त्यांनी टच केलेलं आहे. मुलीने काय निर्णय घ्यायचं पालकांनी काय निर्णय घ्यायचं आईनं त्या मुलीच्या संसारामध्ये लोडबोड करू नये हे सर्व गोष्टी अतिशय त्याच्यामुळे जे संसार खटकले जातात घटस्फोट होतात
हे मुलीच्या आईच्या कारभारामुळं होतो आहे हे सुद्धा अतिशय मार्मिकपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यांचंही मी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं, उद्बोधन केलं, तर त्यांचं मनपूर्वक संयोजकाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे रवी अलगुलवार साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आमचे सिद्धार्थभाऊ कोळी देशाचे नेते कोळी समाजाचे, त्यांनीही उपस्थित राहिले, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. भारतीताई कोळी, त्याचप्रमाणे प्रचंडे सर, हे सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित राहून शोभा आणली आणि आपण सर्व शांतचित्ताने हे सर्व मार्गदर्शकांचं आपण मनोगत ऐकलात, त्याबद्दल आपले सर्व वधूवर पालक आणि आमच्या समाजाचे सर्व जिव्हाळा ग्रुपचे सदस्य पदाधिकारी यांचा मी मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संयोजकाच्या वतीनं संपला असं जाहीर करतो.